नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 94. इंद्रेश्वर, वरुणेश्वर, विश्वेश्वर, व्यासेश्वर, वैद्यनाथेश्वर, आनंदेश्वर महादेवांची दर्शनं. वाल्मिकी आश्रम सोडला आणि पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये नर्मदा मैयाच्या दिशेने निघालो. इंद्रवर्णा गाव पार केलं. या गावातून जाताना उगाचच मनामध्ये दक्षिण भारतातल्या स्मृती जागृत झाल्या. दक्षिणेतल्या गावामध्ये प्रत्येक घराबाहेर रांगोळी काढलीच जाते. त्याला कोलम असं म्हणतात. रांगोळीची पूड असते, तिला कोलापुडी म्हणतात. एखाद दिवशी घराबाहेर रांगोळी नाही काढली तर शेजारच्या बाजारच्या बायका घरी येऊन मंडळींकडे चौकशी करायच्या की काय झाले, कोणी गेले की काय. त्यामुळे न चुकता रांगोळी काढावी लागायची. इथे देखील सकाळ सकाळी तसेच वातावरण पाहिले आणि मन दक्षिणेमध्ये रममाण झाले. गावातल्या मंदिरांचं दर्शन घेत नर्मदा मातेच्या काठावरच्या इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर महादेव तीर्थावर आलो. इथे नर्मदा मातेच्या काठावर एक मोठं धरण बांधलं आहे, परंतु शेजारी सरदार सरोवर धरणासारखं अतिभव्य धरण असल्यामुळं हे धरण लघुबंधारा म्हणून ओळखलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये चेक डॅम असं म्हणतात. हेच ते गरुडेश्वरचं चेक डॅम किंवा लघुबंधारा. त्याच्या सांडव्यावरून वाहणारं पाणी आपण आत्ता बघतोय. समोरच्या तटावरती भिंत जिथे संपते तिथे वरुणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. भिंतीच्या खालून दरवाजे आहेत बघा. इथून पाणी सोडलं जातं. पाणी पातळी वाढल्यावर मात्र सांडव्यावरून पाणी वाहत असतं. या बंधाऱ्यामुळे साठलेल्या पाण्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात ऐक्यमूर्तीपाशी येणाऱ्या पर्यटकांचं जलपर्यटन चालतं. हा साधारण 12 किलोमीटरचा पट्टा आहे. इथे एकता क्रूज नावाने क्रूज सर्व्हिस अर्थात नौकानयन सेवा चालवली जाते आणि पर्यटकांमध्ये ही नौसेवा चांगलीच प्रसिद्ध आहे. रात्रीच्या वेळी आकर्षक दिसणारी एकता क्रूज आपण बघतोय. याच्यावरती लोक डिनरसाठी जातात. बाहेरून बघणाऱ्यांना ही क्रूज रात्री खूप छान दिसते. स्टॅच्यू ऑफ युनिटी या अक्षरांच्या शेजारून जाणारी एकता क्रूज. या अक्षरांच्या मागूनच मी चालत गेलो होतो. बंधाऱ्याची एक भिंत वरुणेश्वराला स्पर्श करते तर दुसरी भिंत गरुडेश्वराला. वरुणेश्वर नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे तर गरुडेश्वर बडोदा जिल्ह्यामध्ये आहे. नर्मदा हा भारतातील बहुधा एकमेव असा जिल्हा आहे की जिथं नर्मदा नावाचं कुठलं गावच नाही तर केवळ एक नदी आहे. हे चेक डॅम आपण बघतोय नकाशामध्ये. आपण खालच्या तटावर आहे. वरचा तट अर्थात गरुडेश्वर हे गाव बडोदा जिल्ह्यात आहे. इथून आपण आता डावीकडं किनारा पकडून चालणार आहे. इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये मी पोहोचलो. इंद्रवर्णा गावातलं इंद्रेश्वर किंवा वरुणेश्वर महादेवाचं मंदिर आपण इथे बघतोय. मंदिराच्या मागे धरणाची भिंत आपल्याला दिसते बघा. हे आहेत श्री वरुणेश्वर महादेव. दक्षिणेकडील साधू असल्यामुळं अतिशय उत्तम पद्धतीने त्यांना पूजा केली जाते. हो, इथे दक्षिणेतला साधू होता. वरुणेश्वर आश्रमातली महादेवाची मूर्ती. इथं रामकृष्ण दास नावाचे एक दक्षिणेतले साधू बसले होते. यांना परिक्रमावासींचं फारसं काही आगत आहे असं त्यांच्या चेहऱ्याकडे पण वाटत नव्हतं. त्यांनी मला त्रासिक चेहऱ्याने विचारले की चहा घेणार का कॉफी घेणार. परिक्रमेमध्ये प्रथमच कोणीतरी हा प्रश्न विचारला होता. रोज चहा चालूच होता, त्यामुळे अर्थातच मी कॉफी असं उत्तर दिलं. महाराजांनी यातून कॉफी बनवून आणली. मी ती कॉफी प्यायलो आणि एका क्षणात माझ्या बिंदूतल्या गतस्मृती जागृत झाल्या. तीच चव, तोच स्वाद, तोच अनुभव. आणि मी क्षणात महाराजांना म्हणतो, ही नरसू की कॉफी आहे क्या. महाराज उडालेच. ही नरसू कॉफी आहे हे या परिक्रमावासीला कसे काय कळाले. महाराज म्हणाले, आपको कैसे पता चला. मी महाराजांना सांगितले की तीच सवय. महाराज माझ्यावर भलतेच खुश झाले. ते म्हणाले, तू असा पहिला माणूस भेटला ज्याने पहिल्या घोटात कुठली कॉफी आहे ते ओळखले, परंतु तुला नरसू कॉफी कशी काय माहिती. मदुराई गावातली नरसू कॉफी, त्याचा घाणा जो आहे ते हे दुकान आहे. मी महाराजांना सांगितले की काही काळ मी दक्षिण भारतात वास्तव्य केलं आहे आणि तिथल्या नरसूच्या दुकानात जाऊन बिया भरडून भाजून दळून ताजी ताजी कॉफी ग्राहकांच्या समोर तयार केली जाते, ती बरेचदा विकत आणलेली आहे. महाराजांना मी उलटा प्रश्न विचारला, मदुराईमध्ये मिळणारी कॉफी तुमच्याकडे कशी काय भराली. महाराज म्हणाले, मी संन्यास घेतलेला आहे परंतु मूळचा मदुराईचा आहे. झाले. इथून पुढचा सर्व संवाद तमिळ भाषेतच साधला. त्या साधू महाराजांना इतका आनंद झाला की मला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे त्यांना झाले. त्यांनी ताबडतोब मला झोळी खाली ठेवायला सांगितली आणि एका कट्ट्यावर बसवले. हाच तो कट्टा ज्याच्यावर मला रामकृष्णदास साधूंनी बसवलं. महाराज त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि एका मोठ्या ताटलीमध्ये भरपूर इडल्या, खोबऱ्याची चटणी तसेच टोमॅटोची चटणी आणि एका मोठ्या वाटीमध्ये सांबार घेऊन आले. मला म्हणाले, हे सर्व खाल्ल्याशिवाय तू जायचं नाहीस. मी म्हणालो, अहो महाराज, परंतु हे तुम्ही तुमच्यासाठी बनवलं आहे, मग मी कसं काय खाऊ, तुम्हाला कमी पडणार. महाराज म्हणाले, नर्मदा मातेची कृपा आहे, त्यामुळे आज सकाळी इडल्या करताना मैयाने प्रेरणा दिली आणि मी दुप्पट इडल्या केलेल्या आहेत, पोटभर खा, मग काय विचारता.
मला तसेही दाक्षिणात्य पदार्थ आवडतातच आणि त्यात हे रामकृष्णदास महाराज मूळचे मदुराईचे असल्यामुळे अतिशय अप्रतिम अशी मूळ दाक्षिणात्य चव मला चाखायला मिळाली, ज्याला मराठीमध्ये ऑथेंटिक असं म्हणतात. मी खरोखरीच त्या दिवशी पोटाला तडस लागेपर्यंत इडली चटणी सांबार खाल्ला. सकाळीच मला दक्षिण भारताची आठवण काय येत होती याचं उत्तर मैयाने अशा रीतीनं दिलं. आश्रमाचा निवांत परिसर या चित्रात बघतोय आपण. मी महाराजांना तमिळनाडूमध्ये लावलेली ताडाची झाडं आणि बीजगोळे प्रकल्प याची माहिती दिल्यावर त्यांना खूप आनंद वाटला. जालीकट्टूच्या बैलांना आंघोळ घालायला मी शिकलोय हे कळल्यावर त्यांनी मला मिठीच मारली. काही वेळापूर्वी त्रासिक चेहरा केलेले ते महाराज आपल्या मूळ स्थानाला ओळखणाऱ्या मनुष्याला हे कळल्यावर इतके आनंदित झाले की विचारू नका. त्यात मी त्यांना तमिळमध्ये लिहून दाखवल्यावर मग तर त्यांचा आनंद गगनात मावेना. भाषा शिकण्याचं सामर्थ्य किती मोठं आहे हे अशा प्रसंगी लक्षात येतं. त्यांनी मला मुक्काम कर म्हणून गळ घालायला सुरुवात केली. मला दाक्षिणात्य पदार्थांची लालूच ते दाखवू लागले. ते म्हणाले, तुला जे आवडते ते बनवून खायला घालतो. डोसा बनवू, उत्तप्पा बनवू, पुट्टू बनवू, इडियापम बनवू, पनियारम बनवू, तैर सादम बनवू, पोंगल बनवू, पुळियोदरे बनवू, एळीमुच्ची सादम बनवू. पण तू इथेच थांब. या मोहमायेमध्ये अडकणं म्हणजे कठीण कार्यक्रम होता. त्यामुळे मी महाराजांना नम्रपणे परंतु ठामपणे सांगितले की मला पुढं जाणं आवश्यक आहे, नाहीतर नावाबंद होण्याच्या आत समुद्र तटावर मी पोहोचू शकणार नाही. महाराजांनी पुन्हा एकदा मला कॉफी पाजली आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. आश्रमातून बाहेर पडताच समोर पांढऱ्या रंगाचा दिसणारा जो घाट आहे तो गरुडेश्वराचा घाट आहे. इथे कच्च्या मातीच्या रस्त्यानं खाली गेलो आणि मार्गस्थ झालो. इथं मी अगदी काठावर गेलो आणि नर्मदा मातेचं स्पर्शदर्शन घेतलं. इतक्यात 2 नावाडी तिथं आले आणि त्यांनी मला सांगितलं की इथून पुढं समुद्रापर्यंत नर्मदा मातेच्या उदरामध्ये असंख्य मगरी आहेत, तरी असे अचानक काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करू नये. आता मात्र पंचायत झाली. मी त्या दोघांकडून मगरींबद्दलची सगळी माहिती काढून घेतली. त्या कुठल्या टापूमध्ये जास्त मगरी आहेत, दिवसभर त्या कुठे असतात, रात्री कुठे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, त्या हल्ला कधी करतात, त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, असे अनेक प्रश्न विचारून मी त्या दोघांना भंडावून सोडले. त्या दोन्ही केवट राजांनी कुठलीही बिडबाड न बाळगता माझ्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित आणि सविस्तर उत्तरं मला दिली. सरदार सरोवर धरणामध्ये सर्वात जास्त मगरींचा वावर आहे, कारण तिथं मानवी वावर शून्य आहे. त्या धरणाच्या परिसरात मासेमारी करायला देखील बंदी असल्यामुळं पाण्यामध्ये भरपूर मासे आहेत. मुख्यत्वे करून हे मासे खाऊनच मगरी जगतात. पावसाच्या पुरामध्ये धरणाच्या सांडव्यावरून काही मगरी खाली वाहत येतात. अशा मगरी पुन्हा मागे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे इथेच त्या राहतात. त्यामुळे दरवर्षी मगरींची संख्या वाढत चालली आहे. मगर हे नर्मदा मातेचं वाहन आहे, त्यामुळं मगरीचं दर्शन परिक्रमेमध्ये दरम्यान होणं म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचीच कृपा आहे असं समजलं जातं. त्यामुळे मला आता मगरींच्या दर्शनाचे वेध लागले. इथून पुढे पुन्हा गरुडेश्वरला येईपर्यंत अखंड माझं लक्ष नर्मदा मातेच्या पात्रात कुठे मगरी दिसतात का याकडे लागलेले असायचे आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील मला झाला. इथे चालताना एक जोडपूल लागला. तो पार केल्यावर फुलवाडी नावाचं गाव आहे. इथे मिरजेजवळ समाधी असलेल्या ओम मालती आई नामक ध्यानसाधनेची दीक्षा देणाऱ्या थोर विभूतींच्या नावे त्यांच्या कोणी शिष्याने आश्रम काढलेला आहे. मिरजेच्या तपोवनामध्ये मी संपर्क केल्यावर हा तपोवनांतर्गत आश्रम नाही असं मला सांगण्यात आलं. सुदैवाने माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मला या थोर विभूतीचं दर्शन झालं होतं. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक प्राध्यापक दाम्पत्य या माताजींचं शिष्य होतं. त्यांच्यासोबत मी 2-3 वेळा या मालतीयांचं दर्शन घेतलं होतं. विशेषतः त्यांना सर्वजण दुरून नमस्कार करायचे, परंतु त्यांनी आपणहून मला पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला परवानगी दिली होती आणि माझ्याकडून चरणसेवा देखील करून घेतली होती. त्याचे त्यावेळी तपोवनातल्या सगळ्या सेवकांना खूप अप्रूप वाटले होते, इतके मला नक्की स्मरते. मालतीयांनी मला त्या आश्रमातील एक कोपरा दाखवून इथे मी समाधी घेणार आहे असं देखील सांगितलं होतं. परमपूज्य ओम मालती आई, मिरज, सांगली. तरुण वयापासूनच त्या ध्यानाची दीक्षा द्यायच्या. हाच तो मध्ये लागलेला जोडपूल. फुलवाडी गावातल्या मालतीयांच्या आश्रमातली पूजा आपण बघतोय. मालती रामदास स्वामींना खूप मानायच्या, त्यामुळे त्यांची चित्र आपल्याला दिसते. लघुबंधाऱ्यापासून मी ज्या मार्गाने चालत आलो तो मार्ग आपल्याला समोर दिसतोय. हे चित्र पुलावरून काढले. आपल्याला लघुबंधारा आणि वरुणेश्वराचं मंदिर इकडे दिसेल. याच टापूमध्ये मला ते केवट लोक भेटले होते. श्री विश्वेश्वर महादेव आहेत, त्यांचं दर्शन आपण करूया. विश्वेश्वराय नरकारणवतारण. ओम. याच गावामध्ये रामकिशनदास नावाच्या अजून एका त्यागी साधूंचा आश्रम आहे. मगाशी आपण पाहिलं ते रामकृष्णदास वेगळे, हे रामकिशनदास आहेत. इथे गावामध्ये अश्विनी कुमारची तपस्थळी आहे. हे मंदिर पण पाहण्यासारखं आहे. गोलाकार घुमट मजेशीर दिसतात. इथल्या बहुतांश मंदिरांचे घुमट असे गोलाकारच आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे गावांची नावं बुद्रुक आणि खुर्द अशी असतात, तशी गुजरातमध्ये मोठी आणि नानी अशा नावाची गावं असतात. बुद्रुक हा बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश आहे, याचा अर्थ मोठी वस्ती. त्या अर्थी गुजरातमध्ये मोठी हा शब्द वापरतात. खुर्द हा खुर्दा या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे, ज्याचा अर्थ आहे किरकोळ किंवा छोटी वस्ती. याला गुजरातीमध्ये नानी असं म्हणतात.
इथं देखील मोठी रावल आणि नानी रावल नावाची गावं होती. पैकी नानी रावल गावामध्ये व्यासेश्वर आणि वैद्यनाथेश्वर महादेवाची प्राचीन अशी तीर्थक्षेत्र आहेत. त्यांचं दर्शन घेऊन या परिसरामध्ये काही काळ थांबलो आणि शांतता अनुभवली. वैद्यनाथाष्टक थोडंफार पाठ होतं ते म्हणून घेतलं. हे आहे श्री व्यासेश्वर महामंदिर, व्यासेश्वर महादेवांचं मंदिर. हे आहेत व्यासेश्वर महादेव. हे आहे वैद्यनाथ महादेवाचं मंदिर. वैद्यनाथ महादेवांचं दर्शन घ्या. श्री वैद्यनाथाय नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. या भागात अनेक शिवलिंग आहेत. प्रत्येकाचं दर्शन घ्यावं आणि त्यातली ऊर्जा अनुभवावी असं करत करत पुढं जायचं. कारण या प्रत्येक शिवलिंगापुढं कुठल्या ना कुठल्या महान तपस्वींना साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे. इथं पूर्वी खूप भव्य दिव्य मंदिर असणार हे तिकडं आजूबाजूला इतस्ततः विखरून पडलेल्या अवशेषांवरून लगेच लक्षात येत होतं. मूर्तिभंजकांनी इथली एकही मूर्ती शिल्लक ठेवलेली नव्हती. त्यांच्या भीतीमुळे या मंदिराचे कळससुद्धा घुमटाकार होते. स्थानिक लोकांनी खांबावरच्या तुटक्या फुटक्या मूर्ती घेऊन त्यांची मंदिरं उभी केली होती. इथं पूर्वी अजूनही अनेक मंदिरं असणार आहेत याचे पुरावे सगळीकडे विखुरले होते. त्या भागातल्या मंदिरांची दाटी बघता सरदार सरोवरामध्ये किती मंदिरं जलमग्न झाली असतील याची केवळ कल्पना करू शकतो. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यापेक्षा विविध जलस्रोतांमध्ये ते सतत फिरते ठेवले तरी देखील सिंचनाचे मोठे काम होऊ शकते. परंतु यावर भारतीय जलतज्ञांनी फारसे संशोधन केलेले दिसत नाही. दक्षिण भारतामध्ये चोल आणि चालुक्य राजांनी नद्यांना पूर आल्यावर त्यातील वाहून समुद्राकडे जाणारे जास्तीचे पाणी मानवनिर्मित तलावामध्ये साठवून ठेवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. तसं काहीही न करता आपल्या देशामध्ये भूजल उपसा करून तेच वापरणे अधिक सोयीचं मानलं गेलं. भूजलाचा साठा संपृक्त होण्यासाठी अक्षरशः हजारो वर्षे गेलेली असतात. बोरवेलमधून मिळणाऱ्या पाण्याचा जो थेंब तुम्ही वापरता तो शेकडो हजारो वर्षापूर्वी जमिनीखाली गेलेला असतो. त्या प्रमाणामध्ये जलपुनर्भरण आपल्याकडे जवळपास होतच नाही. नद्यांचं पाणी जितक्या अधिक प्रमाणात रिकाम्या पडलेल्या ओढ्यांमध्ये नाल्यामध्ये उपसा पद्धतीनं नेलं जाईल तितके धरणांचे महत्त्व आणि गरज कमी होत जाईल. यासाठी विजेची गरज नसून उताराचा वापर करून ही योजना आखता येऊ शकते. कारण सगळ्या नद्या उताराकडेच वाहत असतात. याबाबतीत जलतज्ञांनी अधिक विचार करावा अशी विनंती आहे. इथं देखील गरुडेश्वर बांधानं पाणी अडवल्यामुळं पाणी पातळी अतिशय कमी असून नर्मदा मैयाचं पात्र पूर्णपणे खडकांनी भरलेलं दिसतं. मध्ये असंख्य ओढे नाले नर्मदा मातेला येऊन मिळतात. ते कधी उडी मारून पार गेले तर कधी पाण्यात उतरून पार गेले आणि चालत राहिलो. एक नजर सतत कुठेतरी मगर दिसते का याच्याकडे होती. पुढे आनंदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथं एका त्यागी बाबांचा आश्रम लागला. हेच ते आनंदेश्वर महादेवाचं मंदिर. मंदिराच्या मागं नर्मदा मैया आपल्याला दिसते. समोर थोडंसं मोकळं पटांगण आहे, यज्ञशाळा बांधलेली आहे. महादेवांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. वाचकांना असा प्रश्न पडू शकतो की इतकी सारी मंदिरं एकामागोमाग एक आल्यावर दर्शन घेऊन कंटाळा येत नाही का? वास्तविक पाहता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा पद्धतीची ओळीनं मंदिरं आली तर कंटाळा येऊ शकतो. परंतु इथे नर्मदा खंडामध्ये आपण परिक्रमेसाठी जेव्हा येतो तेव्हा मुख्य हेतूच हा असतो की वाटेमध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे त्या त्या ठिकाणांचं दर्शन घेणं आणि तिथल्या स्पंदनांची अनुभूती घेणं. अशी ठिकाणं कधीकधी कित्येक किलोमीटर दिसतच नाहीत तर कधीकधी फुटाफुटावर दिसतात. नर्मदा खंडामध्ये तप करणाऱ्या लोकांचे कमंडलू एकमेकांना टेकून लागलेले आहेत असं जे नर्मदा खंडामध्ये म्हटलं जातं ते काही खोटं नाही. केवळ अशा एकमेकांना खेटलेल्या कमंडलूंनीच नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण होऊ शकते. इतक्या लोकांनी इथे आजवर तपचरण केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. अशा ठिकाणी साधकाने निर्विचार मनाने जाऊन जर तिथली स्पंदनं अनुभवली तर निश्चितपणे एक वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. या मंदिरांकडे केवळ एक मंदिर म्हणून न पाहता कुठल्या तरी थोर विभूतिमत्वाची तपस्थळे म्हणून पाहावे लागेल तेव्हा त्याचे महात्म्य अधिक चांगले लक्षात येते. बहुतांश वेळा अशा तपोमूर्तीचे नाव आपल्याला ठाऊक नसणार असते परंतु त्यांच्या तपाचरणामुळे तिथे निर्माण झालेली स्पंदनं वलय तुम्हाला जाणवू शकते. विशेषतः भारतवर्षामध्ये करोडो तीर्थक्षेत्रे असली तरी देखील तपस्थळी म्हणून केवळ नर्मदा मातेचाच गौरव सर्व साधूसंतांनी आणि देवाधिकांनी एकमुखानं केलेला आहे. असा एकही साधूसंत किंवा संन्यासी नसेल ज्याने कधी नर्मदा खंडावर भ्रमण केले नसेल. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने प्रत्येक सत्पुरुषाला नर्मदेकाठी यावेसेच वाटते. आपणही आयुष्यात कधी नर्मदा खंड अनुभवला नसेल तर तुम्हाला जवळ पडणाऱ्या कुठल्याही नर्मदा किनाऱ्यावर जावे आणि तिच्या दर्शनाचा आणि त्या दर्शनामुळे होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्यावा. इथे निश्चितपणे काहीतरी वेगळे आहे हे तुम्हाला जाणवते. आपण आयुष्यामध्ये हजारो नद्या पाहिलेल्या असतात परंतु नर्मदा मातेची गोष्टच न्यारी आहे हे तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येते. तिचं वाहणं, तिचं दिसणं, तिचा आवाज, तिची वळणं, तिचं थांबणं सर्वच इतरांपेक्षा निराळं आहे.
म्हणून आजपर्यंत तिने प्रत्येक सात्विक जीवाला साथ घातलेली आहे. राजसिक लोकांसाठी तर नर्मदाखंड हा नंदनवनच आहे, परंतु अगदी रावण मेघनाथासारख्या तामसी लोकांनी देखील नर्मदाखंडाने आकर्षित केलं आहे आणि इथं त्यांची तपश्चर्या झालेली आहे. इथं कितीही मंदिरं ओळीने लागली तरी दर्शन घेताना आपल्याला कंटाळाच येत नाही. मुळात देवाचं दर्शन घेऊन त्याला काही मागायला गेलं की आपली ऊर्जा खर्च होते, त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. परंतु केवळ 2 हस्तक तिसरं मस्तक जोडून देवाकडे पाहत राहिलं की त्याला आपल्याला जे काही द्यायचं आहे ते तो आपल्याला मिळून जातं. रामदास स्वामी दासबोधामध्ये जागोजागी सांगतात की खरा देव कोण आहे ते ओळखायला शिका. अशा असंख्य देवदेवतांच्या मंदिरातून फिरताना तुम्हाला तो खरा देव त्याच्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी करून देतो. आणि एकदा का खऱ्या देवाचा पत्ता सापडला की माणसाला पुन्हा आयुष्यभर वणवण भटकायची गरज राहत नाही. पूजा घेता ती प्रतिमा, हृदय प्रगटे अंतरात्मा. नर्मदा माता सतत तुमच्याशी संवाद साधू इच्छित असते. आपण आपले मन शांत ठेवून ती काय बोलते हे ऐकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिचं मनोगत ऐकू येऊ शकतं. जन्माला आलेलं तहानं बाळ जसं कुठलीही भाषा येत नसताना त्याला काय हवं नको ते सर्व आपल्या आईला सांगू शकतं आणि आपल्या आईला काय म्हणायचं आहे ते आपल्याला लगेच कळतं. तसंच हा संवाद असतो. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा असे तुकाराम महाराज म्हणतात. अगदी तीच अनुभूती नर्मदाबाई आपल्याला देते. तुम्ही जे काही चिंतन कराल ते तुमच्यासमोर ती उभी करते. कारण अनेक दिवस तिच्या काठावर अनन्यपणे चालल्यामुळं तुम्हाला लक्षात आलेलं असतं की आता आपल्याला नर्मदा मातेशिवाय दुसरा कोणीही धर्मोपाय नाही, कुठलाही आधार नाही. 1960 साली हृदयनाथ मंगेशकर यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटासाठी कोण तुझा आधार तुझं विणं कोण तुझा आधार नावाचं एक अतिशय गायला कठीण असं गाणं संगीतबद्ध केलेलं आहे. लता मंगेशकर यांनी देखील ते गाणं तेवढ्याच ताकदीनं गायलं आहे. या गाण्याची प्रत्येक ओळ सार्थ ठरवणारी नर्मदा परिक्रमा आहे. प्रत्येक पावलाला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नर्मदा मातेशिवाय दुसरा कोणीही आधार नाही. दुसरा कोणी आधार देणारा भेटला तरी तो सांगत असतो की त्याला नर्मदा मातेशिवाय कोणाचा आधार नाही. आणि हे केवळ तोंडानं बोललं जात नाही तर मनापासून सर्वांचा हाच भाव असतो की तुम्हाला लगेच जाणवतं. या मताशी सहमत नसलेले लोक परिक्रमेतून आपोआप बाहेर फेकले जातात. काही ना काही कारणाने त्यांना नर्मदा खंड सोडून जावे लागते. असा अनुभव सर्वांनाच येतो. नर्मदा माता अतिशय जागृत आहे. विशेषतः ज्या भागामध्ये खडकाळ प्रदेश आहे तिथून ती वेगाने पुढे वाहून जाते आणि महापुरामध्ये देखील फार काळ पाणी साठवून राहत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक दिसते, तपोभूमी अधिक दिसतात. तिथे तिचे अस्तित्व देखील प्रकर्षाने जाणवते. आज सकाळपासून मी अशाच परिसरातून मार्गक्रमण करत होतो. केवळ नर्मदा खंडातीलच नव्हे तर अखंड भारतवर्षातील एक अतिशय प्रसिद्ध आणि तपस्वी संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य श्री टेंबेस्वामी महाराज यांची समाधी देखील समोरच होती. संन्यासी लोकांना नर्मदा मातेचे प्रचंड आकर्षण आहे. देहामध्ये प्राण असताना ते नर्मदा खंडामध्ये चातुर्मास आवर्जून करतातच, परंतु आपला नश्वर देह विसर्जित करण्यासाठी देखील नर्मदा मातेचीच निवड ते करतात. नर्मदा मातेमध्ये असा कुठेही संन्यासी महाराजांचा देह विसर्जित केला जात नाही, तर त्यासाठी ठराविक ठिकाणे ठरलेली आहेत, ठराविक डोहा आरक्षित आहेत. मला माहिती नव्हते, परंतु अजाणतेपणे मी अशाच एका ठिकाणाच्या जवळजवळ निघालो होतो. लवकरच मला पुन्हा एकदा ती जागा दिसणार होती. ती घटना डोळ्यासमोर येणार होती, जिनं माझ्या आयुष्याला कायमची कलाटणी दिलेली आहे. मी प्रत्येक पावलाला नर्मदा मातेचं स्मरण करत चाललो होतो आणि नर्मदा मैया मात्र गालातल्या गालात हसत होती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.